आता आपला दुसरा एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय, लय आंतरराष्ट्रीय गाजलाय मुद्दा आणि तरुण पोरांचं याच्याकडे चांगलं लक्ष आहे, ज्याला आपण गेंजी बिंजी म्हणतो. ते एफस्टीन फाईल झालंय प्रकरण. दोन होता तात्यांनीच काय केलं, अगोदर म्हणले मी एफस्टीन फाईल बाहेर काढीन, मला राष्ट्रपती करा. वेताळवाडीच तात्या एफस्टीन म्हणतो कुठलं आंतरराष्ट्रीय विषय? नाही जेफ्री एफस्टीन बद्दल बोलतो. आपल्या एफस्टीनचं काय म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय अमेरिका. आपल्या गावातलं काय एफस्टीन फाईल? नाही गावातले एफस्टीन बद्दल नाही बोलत. आता मला एक विचारायचं त्याच्यात, ह्या प्रकरणामध्ये गोष्ट अशी आली समोर, 14, 15, 16 वर्षांच्या मुलींना ते किडनॅप करायचे, त्या आयलंडवर न्यायचे आणि तिथं नेऊन त्यांच्यावर रेप वगैरे करायचे. तिथं जाऊन त्यांच्यावर रेप वगैरे अशा गोष्टी व्हायच्या. नंतर त्या मुलींना प्रेग्नंट करायचे आणि त्यांना जे मुलं होणार इथं, त्या मुलींना, त्या 15, 16, 17 वर्षाच्या, त्यांच्या त्या लहान लहान मुलांना हे खायचे किंवा त्यांचं रक्त प्यायचे. त्याच्यातून एक असं म्हणजे बाहेर येतात गोष्टी ऐकायला यायला लागल्यात की त्यांचे तरुण होणार होते, म्हणजे 5-10 वर्ष आयुष्य जास्त वाढन बुवा, ह्या हव्यासा कुठे त्या लोकांनी तसं केलं. त्या प्रकरणाबद्दल सध्या असं म्हणजे लोकांमध्ये काय चर्चा येतात? लोकांना खरं लागतं नाही, खोटं नाही ना, पुरावे भेटायला लागले, लोकांना व्हिडिओ यायला लागली. नाही पण त्यांनी केलं ते योग्य वाटतंय का चुकीचं वाटतंय? नाही, ह्या समाजातला सगळ्यात जो येड्यातला येडा माणूस असेल किंवा घोळसर माणूस असेल त्याला सुद्धा नाही योग्य वाटणार, त्याला सुद्धा हे प्रकरण चुकीचं वाटतंय म्हणायचं वाटतंय. तर त्याला जोडून माझा मेन प्रश्न असा आहे, आपले जे भारतातले लोक आहेत, अनिल अंबानीचं त्याच्यात नाव आलं, हार्दिक पुरी मंत्री आहेत आपले, त्यांचे राजीनामे मागतात लोक, एका मेल मध्ये मोदीजींचं पण नाव आलं. तर ह्या लोक त्याच्यामध्ये यांनी आता राजीनामे वगैरे द्यायला पाहिजे, जसं हरदीप सिंग पुरीने. काय वाटतंय की त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत का हाय असे चालू हे मंत्री, कारण यांना द्या सुट्टी बाबा भाजपचे येतं, असं व्हायला पाहिजे? सामान्य माणसाला काय वाटतंय? पुरावा भेटला तर राजीनामा द्यायला पाहिजे. आता त्याच दिवशी त्यांच्या स्वतःच्या तोंडाने म्हणले ना की 3 वेळेस आमची भेट झाली, म्हणजे त्या नुसत्या भेटीच्या याच्यावर पुरावा द्यायला पाहिजे. ते असं त्यांचं असं मत आहे की जो क्रिमिनल असेल मग नुसती भेट झाली मी राजीनामा कसा देऊ. पण काही देशांमधल्या लोकांचे राजीनामे ह्या गोष्टींवर व्हायला लागले, नुसता संबंध आढळून आला एवढ्या वेळेस. नाही, आता भारताचे पंतप्रधानांनी लक्ष देऊन हे राजीनामा घ्यायला पाहिजे, राजीनामा घ्यायला पाहिजे म्हणायचे. आणि आपल्या गावातल्या एफस्टीन बद्दल काय बोलत नाही, असे गावगाव पण आता याच्यावर मग दुसरा एक प्रश्न विचारायचा. सरळ समजा ट्रम्प तात्यासारखं आपलं तात्यांची एफस्टीन असतातच ना गावात. ट्रम्प तात्या जशी एफस्टीन पाहिली तशी गावागावात तात्या आहेत म्हणायचे. 100% जात आहे. मला याच्यात त्याच्यामुळे एक प्रश्न असा विचारायचा, आता नावाचे माणसं एफस्टीन साठी खूप एक नंबर असतात. आता मला याच्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे समजा श्रीमंत लोक आहेत, बिल गेट्स याच्यामध्ये, बिल गेट्स सारखे लोक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे खूप पैसा कमवलेले. तो एक शास्त्रज्ञाचं नाव आलंय, काय नाव आहे त्याचं? स्टीफन हॉकिंग. त्याचा नुसता उलसा गाल हालायचा तरी बी ते झक मारायला गेला होता. तर हे असे जे लोक आहेत त्यांनी कशाचे पैसा होता, म्हणजे सगळा पैसा होता, त्यांना आयुष्य वाढवायचं होतं. त्यांनी नसते नजरेने मजा केली, नुसते नजरेने. नाही मला विचारायचं याच्यात मेन की त्या लोकांकडे आपलं आता वाईट वाटतं की त्यांनी लय घाण काम केलं असं तसं, पण हे जे सामान्य माणसं असतील तितका पैसा जर यांच्याकडे दिला आणि यांना जर कळालं तसं रक्त प्यायल्याच्या नंतर आयुष्य वाढत आहे, आणि जेवढा पैसा बिल गेट्स कडे तेवढा जर यांच्याकडे दिला, आता जे विरोध करते समजा ज्यांना वाईट वाटतं हे प्रकरण लय वाईट झालं, तर आपल्या गावाच्या हिशोबाने आपल्या गावात किती लोक असे निघतील की ते तरी बी म्हणते नाही नैतिकतेला आम्हाला ते जमत नाही, आम्ही तसं काय कुठाने करणार नाही. लोकांची मानसिकता स्वतः असल्याच्या नंतर आपल्या गावात निघतील ना, भरपूर निघतील तसे. किती माणसं किंवा ट्रम्प तात्यासारखे तात्या लय निघते ना, ते प्रत्येक गावातच निघतील ना. लोक सहज मध्ये अशा काही गोष्टी करतात, सहज मध्ये काही ट्रम्प तात्यासारख्या अशा गोष्टी करणार. रक्त जरी नाही पेले तर बाकी तर गोष्टी करायला सहज करून जाते, रेप वगैरे करू शकतात किंवा असं काही करू शकतात. पैशाच्या द्वारा पैसा आल्याच्या नंतर ह्या गोष्टी माणसं करणारच म्हणायचं, मग त्यांना तरी नाव ठेवण्यात काय अर्थ? असंच आपलं चहा पिल्यासारखं असं करणार ना, सहज सगळं करून जाणार म्हणायचं. सहज करून जाणार. पैसा असल्यावर सहज होतात ना गोष्टी.
आता एफटीन फाईल मध्ये जर मोदी यांचं नाव आहे, आपण हे जेवढे हिंदू म्हणायचो, हिंदू धर्मामध्ये या गोष्टीला सगळ्यात घाण मानलं जातं. दुःख होणार ना भारतीय तर लोकांना नेमकं असं काय वाटेल की 10-15 वर्ष आपल्या माणसाने कसं गंडवलंय आणि आता आपलं झालंय काय. नाही चुकी झाली असं प्रत्येकाला वाटत ना आपले. आता आपलं हे जायचंय, आता पार्ट 2 आपण इथं संपवू. एफटीन वर पुन्हा कधी चर्चा करू, आणखी काय फाईल निघाल्याच बाहेर. एफस्टेनच्या आता सगळ्यात तात्याबद्दल काय, महत्त्वाचं एफस्टेनच्या तात्याबद्दल काय आणखी प्रश्न आहेत का तुमचे? ट्रम्प तात्यांबद्दल, ट्रम्प तात्यांबद्दल तात्याबद्दल विचारा, गाव तात्याबद्दल विचारा, म्हणजे एफस्टेन बद्दल. एफटीन फाईल मध्ये सापडलेल्या लोकांना सजा काय भेटायला पाहिजे? सजा त्यांना लवकर मौत नाही भेटायला पाहिजे, हा, थोडं दिली तर तडपून मौत द्यायला पाहिजे. तडपून. बरं, आता आपण सगळ्यात शेवटच्या विषयावर येणार आहेत. आता भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराबद्दल मला असं विचारायचंय, 2000